हाय एव्हरीवन, सुटसुटीत सोपा आणि खरा कॉन्टेंट देणाऱ्या स्टॉकशास्त्र या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाटा समूहामधले असे स्टॉक जे गुंतवणुकीसाठी सध्या चांगले असू शकतात. आणि एकूणच टाटा ग्रुपमधल्या होल्डिंगबद्दल तुमच्या मनामध्ये जर का शंका असतील त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारा हा व्हिडिओ असणार आहे. आपल्याला रतन टाटा सरांच्याबद्दल जी वाईट बातमी कळाली त्याला अनुषंगून आजच्या व्हिडिओचा विषय आहे. तर व्हिडिओच्या कॉन्टेंटला जाण्याआधी आपल्या सर्वांचे लाडके आणि आदर्श असणारे असे रतन टाटा सर यांना आपण श्रद्धांजली देऊया आणि मग मुख्य कॉन्टेंटवरती जाऊया. आणि एकूणच टाटा ग्रुपमधल्या इन्व्हेस्टमेंट्स आणि टाटा ग्रुपचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स या विषयावरती चर्चा करण्यासाठी NDTV मराठीच्या मनी टाईम या शोमध्ये सुद्धा रिसेंटली मला पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली होती. त्या एपिसोडबद्दल सुद्धा जाणून घेऊया या व्हिडिओच्या शेवटी. चला तर मग रिव्ह्यू करूया आजच्या लिस्टमधला पहिला स्टॉक आहे टाटा मोटर्स. तर याच स्टॉकने 268 ही जी लेवल होती इथपासून जवळजवळ 973 पर्यंत वन साइडेड रॅली दिली गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये. आणि म्हणजेच आपण म्हणू शकतो की स्टॉक जवळजवळ 3.5 टाइम्स ऑलरेडी झालेला आहे. तर ही रॅली देण्याआधी हा एक मल्टी इयर ब्रेकआउटचा झोन किंवा लेवल होती 532च्या आसपासची. यावर ब्रेकआउट दिल्यानंतर स्टॉक अजून वेगाने पळाला आणि सध्या आपल्याला ओव्हरऑल चित्र असं दिसतंय की स्टॉकने थोड्याफार प्रमाणात इथे करेक्शन किंवा प्रॉफिट बुकिंगची लेवल गाठली 1100 या प्राइस पॉईंटच्या आसपास. आणि तिथून स्टॉक थोडासा खाली येऊन करेक्ट होताना आपल्याला दिसतो. पण अल्टिमेटली जो आपला डिमांड झोन आहे मंथली चार्टवरचा तो आहे 832 किंवा 840च्या झोनच्या आसपास. आणि जोपर्यंत 840 किंवा 830 ही लेवल स्टॉक डाऊन साईडला येऊन ब्रेक करत नाही तोपर्यंत हा स्टॉक बुलिश आहे आपण असं म्हणू शकतो. पण थोडं इन डेप्थ ट्रेड प्लॅन बनवण्याच्या अँगलने आपण मंथली चार्टवरून वीकली चार्टवरती शिफ्ट होऊया. तर वीकली चार्टवरती आपल्याला क्लिअर दिसतंय की जो मंथली चार्टमध्ये आपण झोन आयडेंटिफाय केलेला होता या झोनला आल्यानंतर एक स्ट्रॉंग सपोर्ट स्टॉकने घेतलाय. म्हणजेच एक प्राइसला रिजेक्शन मिळालंय. या प्राइस पॉईंटला बेअर्सनी किंमत खाली ढकलण्याचा खूप प्रयत्न केला, पण जसा या झोनमध्ये स्टॉक आला तशी एक खूप स्ट्रॉंग रिजेक्शन मिळालं आणि स्टॉकची किंमत परत वर गेली. तर अशाच पद्धतीचं रिजेक्शन आत्ता सुद्धा आपल्याला येताना दिसू शकतं अशी हाय प्रॉबिलिटी आहे. त्यामुळे जोपर्यंत 832 या प्राइस पॉईंटच्या वर स्टॉक आहे तोपर्यंत आपण म्हणू शकतो की इथून पुढचे वरचे टार्गेट्स या स्टॉकमध्ये येऊ शकतात. पण या पुढची जी टेरिटरी आहे ती मोस्टली अनचार्टेड टेरिटरी. तर या केसमध्ये आपण जे प्रोबेबल टार्गेट्स आहेत किंवा प्रोबेबल लेवल्स आहेत त्या काढायच्या कशा, तर त्यासाठी आपण वापर करूया फिबोनाची रिट्रेसमेंटचा. आणि त्यासाठी आपण स्विंग लो आणि स्विंग हाय या दोन्ही सुद्धा लेवल्स कनेक्ट करणार आहे. आणि मोठी या लेवल्स कनेक्ट केल्यानंतर आपल्या लक्षात काय येतं, महत्त्वाची जी लेवल आहे 1.168 ही म्हणजे 1665 रुपयाची, इथंपर्यंत हा स्टॉक पुढची येणाऱ्या वर्षांमध्ये महिन्यांमध्ये रॅली देऊ शकतो. आणि जर स्टॉकने हा झोन ब्रेक केला 832चा असेल किंवा 0.5 लेवल जी आहे फिबोची म्हणजेच 780च्या आसपासची या लेवल जर का डाऊन साईडला येऊन ब्रेक झाल्या, जर का वीकली चार्टवरती या लेवलच्या खाली क्लोज दिला स्टॉकने, तर आपण म्हणू शकतो की प्राइस ऍक्शन थोडंसं वीक झालेलं आहे स्टॉकचं आणि त्यातून आपण लॉस घेऊन एक्झिट करायचा विचार करू शकतो. आणि आउट ऑफ डिस्क्लेमर हा स्टॉक मी ऑलरेडी होल्ड करतोय. इनिशियल बाईंग जे होतं ते 240-250च्या लेवलचं होतं आणि त्यानंतर 532चा जो ब्रेकआउट मी आधी मेन्शन केला तिथे मी अजून थोडी माझी पोझिशन ॲडअप केली आहे. हे झाले टेक्निकल पॅरामीटर्स. पण मोठी फंडामेंटली जर आपण प्राइस अर्निंग मल्टिपलच्या दृष्टीने स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड आहे याचा थोडासा विचार केला तर आपल्याला इथे क्लिअरली दिसतं की स्टॉकचा जो PE आहे सध्या म्हणजे प्राइस अर्निंग मल्टिपल आहे ते 10च आहे. म्हणजे 1 रुपये कमवण्यासाठी 1 रुपयाचा EPS आणण्यासाठी प्राइस मल्टिपल जे आहे ते 10 रुपयांचं दिलं जातं. आणि इंडस्ट्री प्राइस अर्निंग मल्टिपल जो आहे तो 21 आहे. म्हणजेच एका दृष्टीने आपण बघायला गेलं तर इंडस्ट्रीमधल्या बाकीच्या स्टॉक्सच्या तुलनेने हा स्टॉक थोडा बेटर व्हॅल्युएशनला आपल्यासाठी अवेलेबल आहे. ज्या वेळेला आपण इतर PS सोबत या स्टॉकचं कंपॅरिझन करतो म्हणजे सेम स्पेसमध्ये जे इतर स्टॉक आहेत अशोक लेलँड असेल, फोर्स मोटर असेल, तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की या स्टॉकचा ROC आणि ROE हा इतर बऱ्याचशा स्टॉक्सपेक्षा खूप जास्त बेटर आहे. मार्केट कॅप सुद्धा खूप मोठी आहे आणि प्राइस अर्निंग मल्टिपल हा ऑलमोस्ट लोएस्ट आहे इन द कॅटेगरी. त्यामुळे फॉर द लॉंग रन किंवा फॉर द लॉंग टर्म यामध्ये गुंतवणुकीसाठी एक चांगली संधी असू शकते. पण तुम्ही स्वतःचा अनालिसिस करून यामध्ये निर्णय नक्कीच घेऊ शकता. आपला व्हिडिओमधला पुढचा स्टॉक आहे टाटा स्टील लिमिटेड आणि हा आपण सप्टेंबर 2023 मध्ये सुद्धा कव्हर केला होता, जेव्हा स्टॉकची किंमत 110 ते 112 रुपयाच्या आसपास होती आणि त्यानंतर स्टॉकने खूप चांगली रॅली सुद्धा दिली. तर जेव्हा आपण लॉंग टर्म पिक्चर बघतो टाटा स्टीलचं तेव्हा आपल्या काय लक्षात येतं 20 ते 22 रुपयाच्या आसपास ट्रेड करणारा 2020 मधला हा स्टॉक याने वन साइडेड एक्स्ट्रा ऑर्डिनरी रॅली दिली आणि हा जवळजवळ 150 पर्यंत येऊन थांबला. त्यानंतर स्टॉकमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं. मेजर प्लेयर्स असतील त्यांनी इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग केलं ज्यामुळे ही रिट्रेसमेंट किंवा पुलबॅकची मूव्ह आली. आणि ही पुलबॅकची मूव्ह आल्यानंतर स्टॉकने आपली अपवर्ड जर्नी कंटिन्यू केली. अल्दो जर आपण आधीची अपवर्ड जर्नी बघितली त्यामधली स्ट्रेंथ बघितली, व्हॉल्यूमची स्ट्रेंथ आणि कॅन्डलची स्ट्रेंथ,
त्याला कम्पेअर करता सध्याची जी अप रॅली आहे किंवा अपवर्ड ट्रेंड आहे हा इतका स्ट्रॉंग दिसत नाही, कारण यामध्ये व्हॉल्यूम सुद्धा कमी आहे आणि कॅन्डल सुद्धा तितक्याचं स्ट्रॉंग नाही आहे. आल्दो जोपर्यंत हा स्टॉक 150 ते 120 या झोनमध्येच खेळत राहील आणि 126 किंवा 125 लेवल ब्रेक करून खाली येणार नाही, तोपर्यंत अजून हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. पण मोर प्रिसाइज लेवलसाठी आपण मंथलीवरून वीकली चार्टवरती जाऊया. जेव्हा आपण वीकली चार्टचं प्राइस ॲक्शन बघतो तेव्हा आपलं लक्षात येतं की 2021च्या जुलै टू ऑगस्ट या महिन्याच्या दरम्यान एक हाय लेवल जी रीच केली होती स्टॉकने 153ची, त्याच लेवलच्या आसपास आल्यानंतर इथे थोडंसं रिजेक्शन स्टॉकला मिळालं होतं, पण फायनली त्याच्यावरती स्टॉकने ब्रेकआउट दिला आणि 184चा ऑल टाइम हाय सुद्धा लावलेला होता. पण जेव्हा आपण ही लेवल ब्रेक करताना जे कॅन्डल्स बघतोय आणि तेव्हा जो व्हॉल्यूम बघतोय त्यामध्ये फारशी स्ट्रेंथ आपल्याला दिसत नाही. त्यामुळे फॉर द शॉर्ट टर्म जर तुम्हाला यामध्ये ट्रेड घेण्याचा विचार असेल, जसं आपण रिसेंटली आपल्या स्विंग ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये हा स्टॉक कव्हरही केला होता रिव्हर्सलच्या बेसिसवरती, तर ही आपली एक चांगली बाय लेवल होती. हा एक आपला एक्सपेक्टेड टार्गेट झोन असू शकतो आणि हा छोटासा स्टॉप लॉस लावून आपण ही शॉर्ट टर्म पोझिशन घेऊ शकतो. पण जर आपण लॉंग टर्मचा विचार केला, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त वेळ किंवा 3 वर्षापेक्षा जास्त वेळ, तर कदाचित हा स्टॉक अजून थोडासा खाली येऊ शकतो आणि करेक्ट होऊन या झोनच्या आसपास सपोर्ट घेऊन मग वर जाऊ शकतो. त्यामुळे जर लॉंग टर्मच्या दृष्टीने तुम्ही विचार करत असाल तर सध्याच्या लेवलला हा स्टॉक घेण्याऐवजी तुमच्यासमोर 2 पर्याय असू शकतात. एक तर तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह पद्धतीने खेळू शकता, म्हणजेच 184चा जो ऑल टाइम हाय झोन आहे, जोपर्यंत या झोनच्या वरती स्टॉक ब्रेक देत नाही आणि तो ब्रेक दिल्यानंतर छोटीशी एक रिट्रेसमेंट दाखवत नाही आपल्याला, म्हणजेच हा स्टॉक असा वर गेला आणि छोटीशी रिट्रेसमेंट आली, तर तुम्ही या लेवलला बाय करू शकता आणि या लेवलचा स्टॉप लॉस ठेवून लॉंग टर्म पोझिशन होल्ड करू शकता. किंवा तुम्ही वाट बघू शकता हा स्टॉक कंप्लीट साईडवेज जाऊन या लेवलच्या वरती 168च्या वरती केव्हा ब्रेकआउट देतोय आणि त्यानंतर बाय करू शकता. पण ओव्हरऑल जे स्टँडर्ड मार्केटचं स्ट्रक्चर मानलं जातं हायर हायचं, ते सध्या आपल्याला वीकलीमध्ये होताना दिसत नाहीये. का? कारण इथे स्टॉकने हायर हाय जो सुरू होता त्यामध्ये एक लोअर हाय दिलेला आहे सध्या, आणि जोपर्यंत जुना हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत वीकलीवरचा अपट्रेंड आपण कन्फर्म करू शकत नाही. सो तुमचा रिस्क रिवॉर्ड बघून तुम्ही तुमचा डिसिजन यामध्ये घेऊ शकता. यामध्ये मदत करण्यासाठी आपण पीई रेशोचा सुद्धा वापर करूया. सो बेसिक फंडामेंटल जेव्हा आपण टाटा स्टीलचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या काय लक्षात येतं की स्टॉकचा पी खूप जास्त आहे, 124च्या आसपास, म्हणजे स्टॉक थोडा ओव्हरव्हॅल्यूड आहे ॲज कम्पेअर्ड टू द इंडस्ट्री पी. आणि ॲट द सेम टाइम EPS सुद्धा या स्टॉकचा सध्या निगेटिव्ह दिसतो आपल्याला. आणि ROE आणि ROCEच्या ज्या लेवल्स आहेत या 6.55% आणि 7.2% आहेत, म्हणजे 2 डिजिटमध्ये सुद्धा नाही आहेत. सो सध्याचा जो परफॉर्मन्स आहे, नॉट द लॉंग टर्म परफॉर्मन्स, पण टेंटेटिव्हली या 1-2 वर्षांमधला परफॉर्मन्स जो आहे जिथे त्यांनी लॉस बुक केलेला आहे हा थोडासा काळजी वाढवणारा असू शकतो. त्यामुळे जोपर्यंत कंपनी एक बेटर PE मल्टिपल आपल्याला दाखवत नाही आणि जोपर्यंत कंपनी चांगले प्रॉफिट्स दाखवत नाही तोपर्यंत हा स्टॉक सोडून इतर टाटा ग्रुपमधले स्टॉक सुद्धा आपण बघू शकतो फॉर द लॉंग टर्म गेम. आपला जो पुढचा स्टॉक आहे आजच्या व्हिडिओमधला तो आहे ट्रेंड, आणि हा स्टॉक सध्या हॉट काउंटर आहे, कारण झोडिओचं ज्या पद्धतीने एक्सपान्शन चाललंय ते सगळं या कंपनीच्या अंडर येतं आणि त्यामुळे एक रेटिंग कॅन्डिडेट बनलाय आणि त्यामुळेच अशा पद्धतीची एक्सपोनेन्शियल रॅली जी ती आपल्याला बघायला मिळाली. 2023 साली या स्टॉकची किंमत होती जवळजवळ 1140 आणि तिथून हा 8000 पर्यंत गेला, म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 वर्षामध्ये स्टॉक 8 टाइम्स झालाय, 8 पट झालाय. आणि यामध्ये एक छोटी पोझिशन मी घेतली होती, ट्रायल पोझिशन ज्याला म्हणतो आपण, जिथे डिमांड झोन सरपास करून स्टॉक गेलेला होता 1949 पासून, पण मी 5000च्या लेवलच्या आसपास, 5300च्या आसपास त्या पोझिशनमधून बाहेर पडलो, कारण मला हाय मल्टिपल वाटला, हा स्टॉक खूप एक्सपेन्सिव्ह वाटला म्हणून. पण त्यानंतर सुद्धा या स्टॉकने आपली रॅली थांबवली नाही आणि हा अशाच पद्धतीची अपसाईड मूव्ह कंटिन्युअस बेसिसवरती देत गेला. तेव्हा या स्टॉकचा आपण वीकली चार्ट बघतो तेव्हा माझं तरी स्पष्ट म्हणणं आहे की हा स्टॉक कधी खाली यायला सुरू होईल आपल्याला नक्की सांगता येणार नाही, कारण युफोरिक पद्धतीची मूव्ह या स्टॉकने दिली. म्हणजे जेव्हा स्टॉक अशा पद्धतीचे रिट्रेसमेंट्स आणि छोटे पुलबॅक्स घेऊन वर जात असतो त्यावेळेला त्या रॅलीवरती मला खूप जास्त चांगलं कन्व्हिक्शन असतं आणि स्विंग लोला बाय करून वरचं टार्गेट ठेवणं हे थोडं सोपं जातं. पण जेव्हा स्टॉक अशा पद्धतीची युफोरिक मूव्ह देतं जिथे फारशा रिट्रेसमेंट्स, फारशा पुलबॅक दिसत नाहीत, त्यावेळेला ती रॅली सस्टेन होण्याचे चान्सेस सुद्धा कमी असतात. उदाहरणार्थ RVNL तुम्ही बघितला असेल, जो आपण लास्ट टू लास्ट वीक कव्हर केला होता इन डेप्थ, त्यामध्ये कशा पद्धतीचं करेक्शन सध्या आलंय तुम्ही बघू शकता. त्यामुळे इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट की हा रेटिंग कॅन्डिडेट आहे, यामध्ये खूप सारे फंडामेंटल डेव्हलपमेंट होत आहेत, तरी सुद्धा प्राइस ॲक्शनच्या अँगलने ही रॅली मला सस्टेनेबल वाटत नाही. तरी सुद्धा जर तुम्ही ऑलरेडी होल्ड करत असाल तर ही एक लाईन ऑफ कंट्रोल आपण ठेवू शकतो 6800 या झोनच्या आसपासची. या खाली जर स्टॉकने वीकली क्लोज दिला तर हा स्टॉक इमिजिएटली 5000 पर्यंत सुद्धा येऊ शकतो किंवा 3800 रुपयांपर्यंत सुद्धा येऊ शकतो. आणि यामध्ये जर तुम्ही नवी पोझिशन घेण्याचा विचार करत असाल तर आय वुड से की चांगल्या व्हॅल्युएशनला आणि चांगल्या प्राइस ॲक्शन पॉईंटला हा स्टॉक ॲड करणं योग्य असेल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ ॲडिंग इट रँडमली ॲट दिस प्राइस पॉईंट.
जे चित्र आपण प्राइस ॲक्शनमध्ये बघितलं तेच थोडंसं रेप्लिकेट होताना दिसतंय फंडामेंटल्समध्ये सुद्धा. सध्या या स्टॉकची किंमत आहे 8,029, मार्केट कॅप आहे 2,85,000 कोटी आणि स्टॉकचा जो प्राइस अर्निंग मल्टिपल आहे तो आहे 228चा आणि इंडस्ट्री पी जो आहे तो आहे 63चा. म्हणजे ऑलमोस्ट 4 टाइम्स जास्त व्हॅल्यूड आहे किंवा 4 टाइम्स जास्त प्राइस्ड आहे हा स्टॉक ॲज कम्पेअर्ड टू द इंडस्ट्री पियर्स. ROCE आणि ROE याबद्दल चांगल्याच कमेंट्स आपण देऊ शकतो, कारण 27% आणि 23% हा खूप चांगला इफिशियन्सी रेशो आहे कंपनीचा. आणि जर आपण पीएस सोबत म्हणजे या इंडस्ट्रीमधल्या इतर कंपनीसोबत याची तुलना केली तर आपल्याला काय दिसतंय, या स्टॉकचा पी मल्टिपल आहे तो हायेस्ट आहे या इंडस्ट्रीमध्ये आणि फॉलोड बाय डीमार्ट म्हणजेच अव्हेन्यू सुपर मार्केट्स. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर आपल्याला दिसतं की FIs असो किंवा DIs हे बऱ्यापैकी शेअर होल्डिंग वाढवत आलेले आहेत या स्टॉकमध्ये. क्वार्टर्समधला आणि येणाऱ्या मंथ्समधला डेटा बघणं फार परिणामकारक असेल, कारण कदाचित प्रॉफिट बुकिंग जर त्यांनी सुरू केलं मोठ्या प्लेयर्सनी, मार्केट मूव्हर्सनी, तर एका पद्धतीचं करेक्शन या स्टॉकमध्ये येऊ शकतं, विच इज अ व्हेरी हाय प्रॉबिलिटी लुकिंग ॲट द प्राइस ॲक्शन अँड फंडामेंटल्स बोथ. आपल्या व्हिडिओमधला पुढचा स्टॉक आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांचा फेवरेट TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, जी आहे कॅश काऊ टाटा ग्रुपची. आणि यामध्ये एक थोडंसं अनफॉर्च्युनेट असं चित्र आहे, कारण गेली 3 ते 4 वर्ष म्हणजे 2021 पासून या कंपनीने इन्व्हेस्टर्ससाठी फारशी वेल्थ क्रिएट केली नाही आहे. कारण ज्या प्राइस पॉईंटला 3 वर्षापूर्वी हा स्टॉक होता 4,000च्या आसपासचा, त्याच प्राइस पॉईंटला फिरून परत हा स्टॉक सध्या सुद्धा ट्रेड करताना दिसतोय. फक्त यामध्ये प्लस पॉईंट कोणता आहे, जो सप्लाय झोन स्टॉकने 2021 ते 22 या दरम्यान बनवला होता, जवळजवळ 3,800 पासून ते 4,050 पर्यंतचा, त्या सप्लाय झोनच्या वरती फायनली एक चांगला आणि डिसायझिव्ह ब्रेक या स्टॉकने दिलाय आणि तो सुद्धा चांगल्या व्हॉल्यूम कॅन्डल्स आहेत. त्यामुळे ही जी कॅन्डल आहे ही खूप डिसायझिव्ह कॅन्डल आहे जी तुम्हाला दिसते. आणि या कॅन्डलच्या बेसिसवरती आपण असं नक्की म्हणू शकतो की प्राइस ॲक्शनच्या फ्रंटवरती हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये जी टाइम करेक्शन झाली आहे ती भरून काढून इन्व्हेस्टर्सना खूप चांगले प्रॉफिट्स देऊ शकतो. पण एक्झॅक्ट लेवल्स, प्रिसाईज लेवल्स समजून घेण्यासाठी ऑब्व्हियसली आपण मंथली चार्टवरून वीकली चार्टवरती शिफ्ट होऊया. सो वीकली चार्टमध्ये टेम्पररी चित्र जे आहे ते थोडंसं डाऊनवर्ड इन्क्लाइन करणार आहे, पण ओव्हरऑल जोपर्यंत स्टॉक 4,042 या लेवलच्या वरती आहे, जोपर्यंत स्टॉक 3,600 या लेवलच्या वरती आहे, तोपर्यंत स्टॉकमधलं हायर हायचं जे स्ट्रक्चर आहे ते इंटॅक्ट आहे. आणि त्यामुळे आपण यामध्ये नवी पोझिशन सुद्धा घेण्याचा विचार करू शकतो किंवा एक्झिस्टिंग पोझिशनमध्ये थोडंसं ॲड ऑन करण्याचा सुद्धा शुअरली विचार करू शकतो. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची लाईन ऑफ कंट्रोल जी आहे ती आहे 3,650. 3,650 या लेवलच्या खाली जर वीकली क्लोज TCSच्या प्राइसने दिला तर मात्र आपण यामधून जे काही प्रॉफिट लॉस असेल ते घेऊन एक्झिट करणं फायद्याचं असू शकतं. आणि जर आपण अप्पर साईडचा विचार केला म्हणजे स्टॉक वर किती जाऊ शकतो, तर इतक्या मोठ्या टाइम करेक्शन नंतर स्टॉकमध्ये रॅली ड्यू असायलाच हवी, रॅली यायलाच हवी. तर त्या बेसिसवरती आपण असं म्हणू शकतो स्टॉक येणाऱ्या काळामध्ये जवळपास 5,600 पर्यंतच्या लेवल्स देऊ शकतो, 5,200 पर्यंतच्या लेवल देऊ शकतो किंवा 5,000 पर्यंतच्या लेवल देऊ शकतो. आणि आपली लाईन ऑफ कंट्रोल जी प्राइस ॲक्शनच्या बेसिसवर आली होती तीच फिबोनाची सुद्धा आपल्याला इंडिकेट करते 3,560 रुपयाच्या आसपासची. म्हणजे एकूणच 3,500 ते 3,600 ही लाईन ऑफ कंट्रोल ठेवून आपण या लेवलला हा स्टॉक बाय करून येणाऱ्या काही वर्षांमध्ये, काही महिन्यांमध्ये चांगली वेल्थ क्रिएट होण्यासाठी ऑप्टिमिस्टिक राहू शकतो. आणि हा स्टॉक आपल्याला फंडामेंटल फ्रंटवरती खूप चांगला दिसतोय, जसं आपल्याला प्राइस ॲक्शनने सजेस्ट केलं होतं. सध्या स्टॉकचा PE आहे 31 मल्टिपलला आणि इंडस्ट्रीचा PE मात्र आहे 33. ओव्हरऑल IT इंडस्ट्री गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये या इंडस्ट्रीने खूप मार खाल्लाय. फारशी रॅली, फारसे प्रॉफिट्स, फारशी ग्रोथ आपल्याला कुठंच बघायला मिळाली नाही. त्यामुळे ओव्हरऑल बेटर व्हॅल्युएशन्सला हे स्टॉक्स अवेलेबल आहेत बिकॉज ऑफ द टाइम करेक्शन. ROE आणि ROCE तर याबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही आहे, कारण दिस इज वन ऑफ द फायनेस्ट कंपनीज इन इंडियन स्टॉक मार्केट. लॉंग टर्मच्या दृष्टीने व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगसाठी सुद्धा बऱ्याचशा पॅरामीटर्स वरती खरी उतरणारी ही कंपनी आहे हे आपल्याला दिसते. PS सोबत जेव्हा आपण कम्पेअर करतो म्हणजे याच्या कॉम्पिटिटर्स सोबत, इन्फोसिस असेल, HCL टेक्नॉलॉजीज असेल, विप्रो असेल आपला लाडका, यासारख्या कंपनीसोबत, तेव्हा हायेस्ट ROCE आपल्याला दिसतो या कंपनीचा आणि हायेस्ट ROE सुद्धा दिसतोय. त्यामुळे ही एक चांगली गुंतवणुकीची संधी असू शकते. आणि प्राइस अर्निंग मल्टिपल सुद्धा मोर ऑर लेस ऑलमोस्ट सिमिलर झोनमध्येच आहे. त्यामुळे हा स्टॉक लॉंग टर्मच्या दृष्टीने आणि शॉर्ट टर्मच्या दृष्टीने सुद्धा घेण्याचा जर तुमचा विचार असेल तर शुअरली तुमचा स्वतःचा ॲनालिसिस करा आणि यामध्ये पोझिशन घेण्याचा नक्की विचार करा. जेव्हा आपण FIDIच्या अँगलनी या स्टॉककडे बघतो तेव्हा आपल्याला दिसतंय की 15% वरून सध्या घसरण झाली आहे 12% वरती FIचं शेअर होल्डिंगचं. वेअर ॲज जे आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत म्हणजेच म्युच्युअल फंड हाऊसेस, त्यांनी मात्र यामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये 3 वर्षांमध्ये स्वतःचं होल्डिंग वाढवलंय, म्हणजेच ते सुद्धा ऑप्टिमिस्टिक आहेत याच्या होणाऱ्या ग्रोथच्या संदर्भात. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो व्हिडिओच्या,
तसं मनी टाईम हा जो शो आहे NDTV मराठी या चॅनलवरचा, यामध्ये पार्टिसिपेट करण्याची मला संधी मिळाली होती. तिथे आम्ही या विषयावरती सविस्तर चर्चा केली की रतन टाटा यांच्याकडून आपल्यासारखे गुंतवणूकदार काय शिकू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर पिन कमेंटमध्ये त्याची लिंक तुम्हाला मी देत आहे. मेक शुअर की तुम्ही हा व्हिडिओ बघाल, ज्यातून बरंचसं व्हॅल्यू एडिशन टाटा ग्रुपच्या संदर्भातलं तुम्हाला मिळू शकतं. टाटा ग्रुपमधले अजून काही स्टॉक्स हवे असतील ज्याचं ॲनालिसिस मी करावा असं वाटत असेल तर शुअरली कमेंट बॉक्समध्ये त्यांची नावं लिहा. आयदर डिटेल व्हिडिओद्वारे किंवा यूट्यूबची जी आपली कम्युनिटी आहे फ्री, तिथे पोस्टच्याद्वारे मी त्यांचं ॲनालिसिस नक्की पोस्ट करेन. तुम्ही जर अजून आपल्या यूट्यूब कम्युनिटीचा पार्ट नसाल तर पिन कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्या कम्युनिटीचा भाग होऊ शकता. तिथे खूप महत्त्वाचे लर्निंग्स, खूप महत्त्वाचे इन्साईट्स जे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये डिसिजन मेकिंगला मदत करू शकतात असे शेअर केले जातात रेग्युलर बेसिसवरती. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया पुढच्या आठवड्यात अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ, अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट घेऊन. अंटिल देन, बाय बाय. थँक्यू व्हेरी मच. हॅपी इन्व्हेस्टिंग अँड हॅपी ट्रेडिंग.